हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, त्याच्याकरता आधी ठरलं होतं की 18व्या अध्यायातलं एखादी अधिकरण घ्यावं, क्रमयोग. पण नंतर असा विचार आला की अधिक मास आहे तर पुरुषोत्तम योगच अभ्यासाकरता घेऊया म्हणून. आणि म्हणून मग चौगुले सरांच्या सूचनेवरून पुरुषोत्तम योगाची निवड केलेली आहे. आपल्याला हातामध्ये जे 1 पेजर दिलेलं आहे ना, ते एवढ्याकरता आहे की ज्या पद्धतीनं मी परमपूज्य काकांच्याकडं भगवद्गीतेचा अभ्यास केला, म्हणजे अर्थातच ज्ञानेश्वरीचा, तो कशा पद्धतीनं केला हे आपल्या लक्षामध्ये यावं. ज्ञानेश्वरीमधले अध्याय एकूण 18, श्लोक 700 आणि ओव्या 9034. एका अध्यायाचं दुसऱ्या अध्यायाशी संबंध काय, याला आपण म्हणतो अध्यायांची संगती. आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये जन्यजनक भाव आहे. एका अध्यायापासून दुसऱ्या अध्यायाची निर्मिती आहे, दुसऱ्यामधून तिसऱ्याची, तिसऱ्यापासून चौथ्याची, असं 18व्या अध्यायापर्यंत आपण पोचतो. अध्याय म्हणजे इंग्लिशमध्ये चॅप्टर. त्याच्यामध्ये अधिकरणं येतात. आता अध्याय क्रमांक 1, अध्याय क्रमांक 2, अध्याय क्रमांक 2 मध्ये 6 अधिकरण आहेत. एकूण श्लोक संख्या 72. त्यातले सुरुवातीचे 6 श्लोक आहेत ते जनरल, अर्जुनाचा विषादच आहे त्याच्यामध्ये. 7व्या श्लोकापासून पुढं अर्जुनानं शिष्यत्व पत्करलं. मग भगवंताचा उपदेश 10व्या श्लोकापासून, अशोचानमन शोचस्तोन प्रज्ञावदांश भाषसे. मग 16व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत पुढं परमात्म्याचं वर्णन. 31व्या श्लोकापासून 39-39व्या श्लोकापर्यंत कर्तव्य आणि अकर्तव्याचा विचार. कर्तव्य केल्यानं काय होईल आणि कर्तव्याकडे पाठ फिरवली तर काय होईल याचा विचार. त्याच्यानंतर बुद्धियोग. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं अधिकरण जे आहे ते स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. अशी मांडणी केली म्हणण्यापेक्षा हे वर्गीकरण श्रेष्ठांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं, आपण पारायणाकरता, भगवद्गीतेच्या पारायणाकरता जी प्रत वापरतो, त्याच्या सुरुवातीला हे सगळं दिलेलं आहे. मी ही अधिकरणं जी केलेली आहेत ते मी जे स्टँडर्ड एक रेफरन्स पुस्तक वापरतो, गीतेवरची कॉमेंट्री, त्याच्यामधून केलेलं आहे. पण याच्यामध्ये आणि परंपरेनं जे आपल्याला गीता प्रेस गोरखपूर देतं अधिकरणं, त्याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. एखादा दुसरा श्लोक इकडं तिकडं खालीवर झाला असेल. आता 15व्या अध्यायामध्ये एकूण अधिकरण आहेत 4. 12वा अध्याय आणि 15वा अध्याय हे 2 अध्याय फक्त 20 श्लोकांचे आहेत. 12व्या अध्यायाला आपण जरी परंपरेनं भक्तियोग म्हणत जरी असलो तरी त्याचा अंतर्भाव माऊलींनी ज्ञानयोगामध्येच केलेला आहे. तो 12वा आधी आणि 15वा फळपाक सिद्धी म्हणून सांगितलेला आहे. हे पूर्ण ज्ञानकांड आहे. 12वा, 13वा, 14वा आणि 15वा माऊलींची मांडणी. इतर वेळेला 13वा, 14वा आणि 15वा अध्याय म्हणजे ज्ञानकांड म्हटलं जातं ढोबळमानानं. आता या 20 श्लोकांच्या मध्ये आपल्याला एकूण 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून वरती लिहिलं आहे की पुरुषोत्तम योगामध्ये एकूण अधिकरणं जी आहेत ती 4 सब टॉपिक्स या टॉपिकमध्ये येणार आहेत. श्लोक क्रमांक 1 पासून ते 4 पर्यंत इटर्नल अश्वत्थ, द ट्री ऑफ लाईफ. इथून घरी गेल्यानंतर एखाद्यानं ठरवलं मी 15व्या अध्यायाचा परत एकदा अभ्यास करतो, तर त्या 20 श्लोकांच्या मध्ये पहिल्या 4 श्लोकांमध्ये काय बघायचं की संसार वृक्षाचं केलेलं निरूपण. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही, संसार वृक्षाचं निरूपण.
5वा आणि 6वा श्लोक जो आहे, द अबोर्ड ऑफ द मॅनिफेस्ट, मॅनिफेस्ट आणि अनमॅनिफेस्ट, व्यक्त आणि अव्यक्त. त्यामुळे श्लोक क्रमांक 5 आणि 6 जे आहेत ना, त्याच्यामध्ये अव्यक्ताचं वर्णन आलेलं आहे. श्लोक क्रमांक 7 पासून 15वा श्लोक याच्यापर्यंत हाऊ स्पिरिट मॅनिफेस्ट ॲज सोल, म्हणजे ब्रह्माचं ईश्वर आणि जीव ही जी 2 रूपं आहेत, ही कशा पद्धतीनं तयार झाली त्याचं विस्तृत विवेचन आलेलं आहे. आणि श्लोक क्रमांक 16 पासून ते श्लोक क्रमांक 20 पर्यंत द सुप्रीम स्पिरिट बियॉन्ड पेरिशेबल अँड इम्पेरिशेबल. पेरिशेबल म्हणजे त्याला व्यक्त म्हणा, इम्पेरिशेबल अव्यक्त, व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडचा जो पराव्यक्त जो आहे, भगवद्गीतेमध्ये परा शब्द जिथे जिथे येतो ना, दॅट इज ॲब्सोल्यूट रियालिटी, ब्रह्म, पराभक्ती, ते दाखवलं. तसं व्यक्त, अव्यक्त आणि पराव्यक्त, बियॉन्ड सीन अँड नॉट सीन, या दोन्हीच्या पलीकडं. तर हे 4 अधिकरणांचा आपण ढोबळमानानं मी दिलेले आहेत. इथं माझ्या उजव्या हाताला जो कागद आहे हा मी शेवटच्या दिवशी तुम्हाला कोणाला वाटलं तर याची पण झेरॉक्स देऊन, याच 4 अधिकरणांचा माऊलींनी एकूण 17 अधिकरणांच्या मध्ये विस्तार केला आहे, सूक्ष्मत्वानं केलेला आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला आपल्या पुढच्या 3 दिवसामध्ये सांगत जाईन की ओबी क्रमांक 1 पासून 8 पर्यंत काय बघा, 8 पासून पुढे 28 पर्यंत काय बघा. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला लक्षात येईल की या ओव्यांच्या मधला आपण ज्याला अभिप्रेतार्थ म्हणतो ना, आपल्याला जर विचारलं आज सपोज मी 40 ओव्यांचं निरूपण केलं, धरून चला 28 ओव्यांचं केलं आज सुरुवाती पहिल्या सत्रामध्ये, तर सगळ्या 28 ओव्यांचा आपल्याला प्रत्येकाला वर्णन करत बसता येणार नाही ना. पण एखाद्यानं जर विचारलं संक्षेपानं सांग की आज तुम्ही काय शिकलात, तर ते सांगता येईल आम्हाला. व आज हे होतं 1 पासून 8 पर्यंत श्री गुरूंची मानस पूजा, आणि पुढं 9व्या ओवीपासून ते 28व्या ओवीपर्यंत त्या पूजेचं फल. बस हे इतकं सोपं करून ठेवलं ना आपल्यासाठी, म्हणजे पटकन सांगता येतं की आजच्या वर्गामध्ये 1.25 तासामध्ये 1.5 तासामध्ये काय झालं. मानसपूजा, मानसपूजेचं फल, सगळ्या 28 ओव्या सांगण्याची काही गरज नाही. तर हे जरा काल दुपारी पूर्ण केल्यामुळे मला याच्या झेरॉक्सेस आणता आले नाहीत. सपोज शुक्रवारी कोणाला वाटलं हे असावं आपल्याकडे तर मला सांगा. मोबाईलमध्ये फोटो काढून घेणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे, पण हवं जर असेल तर आपण गावातनं झेरॉक्स करून आणूया. अध्यायाची सुरुवात करण्यापूर्वी आता 3 भागामध्ये हा अध्याय ढोबळमानानं व्यक्त, अव्यक्त आणि पराव्यक्त म्हणून सुरुवातीला दिलेला आहे की सुरुवातीला तत्वविचार केलेला आहे. तत्वविचार. आता तत्वविचार म्हणजे काय, आपल्या समोर दृश्य जग जे दिसतंय त्यात 36 तत्वांचा निवाडा केलेला आहे. ही मागं आपण 36 तत्व 13व्या अध्यायामध्ये बघितलेलीच आहेत. ती 24 तत्व दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेली आहेत. आता या 36 तत्वांचा निवाडा कशा करता, आणि तो अवघड का, म्हणजे थोडासा अवघड बरं का, फार अवघड नाही. एखाद्याला तीळ आणि तांदूळ एकत्र जर मिसळून दिले आणि सांगितलं हे निवड, तर काय होईल? ही विल बिकम अलर्ट. बरोबर, पूर्ण लक्ष देऊन निवडायला लागेल. धरून चाला त्या तीळ आणि तांदूळामध्ये अजून बारीक काय असतं मोहरी घातली आणि आता निवड म्हणून सांगितलं, 3 वेगळे वेगळे करायचे. मग अजून कोणीतरी आला आणि त्याच्यामध्ये अजून थोडी सूक्ष्म अशी बारीक मुगाची डाळ घातली, अजून अवघड होईल. तसं 36 तत्वांच्या मधून मुख्य तत्व काय आहे, आपल्या दृष्टीला समोर जे दिसतं, इतकी विविधतेनं नटलेली सृष्टी जी आहे त्यातलं मूळ तत्व काय आहे आणि ते किती व्यापक आहे याचा पहिल्यांदा निवाडा व्हायला लागतो. समोर दिसणारी सृष्टी, आमचा कालच ज्ञानेश्वरीचा वर्ग 13व्या अध्यायाचा झाला. आकाश हे तत्व सगळ्यांना आपल्याला माहिती आहे ना,
किती व्यापक आहे. त्याची गंमत बघा, पंचमहाभूतांपैकी बाकी पाचही चार भूतं जी आहेत ती आपल्याला क्रिया करून प्राप्त करून घेता येतात. पृथ्वी नावाचं सगळ्यात मोठं स्थूल तत्व, एखाद्याला जर सांगितलं मला थोडीशी माती दे, इथून बाहेर येईन हातात माती घेऊन येईन. एखाद्याला सांगितलं पाणी दे, भांडे घेऊन खाली किचनमध्ये जाईन पाणी घेऊन येईन. एखाद्याला सांगितलं मला वायू तत्व, फॅन ऑन केला वायू तत्व आलं माझ्यापर्यंत. तेज, एखादी काड्यापेटी पेटवली तेज तत्व. आणि शेवटचं एखाद्याला जर सांगितलं की आकाश तत्वाचा मला लाभ होईल का, मला आकाश तत्व मिळवून दे, काय केलं म्हणजे माझ्या हातामध्ये आकाश तत्व लागेलो. किती असं ओढत बसलो दिवसभर. तर गंमत अशी आहे की आकाश म्हटल्यानंतर आता बघा आपल्या सगळ्यांचे डोळे वर गेले ना. आकाश कुठं आहे? तिथं आहे, ती इथं नाहीये. ते एवढं सूक्ष्म आणि एवढं व्यापक आहे ना, ते माझ्या अत्यंत जवळ असून सुद्धा मी ते म्हणते ते तिथं आहे आकाश. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्या बऱ्याचशा प्रवचनामधला हा रिपीटेड दृष्टांत आहे. मी माझं स्वतःचं वर्णन करताना काय करतो, नाव सुहास लिमये आणि मग उंची आणि वजन येतं ना. 6 फूट उंची, 80 किलो वजन. आता ज्याला थोडंसं भौतिकशास्त्र माहिती आहे, फिजिक्स, त्यांना मी विचार करून सांगतो की हल्ली जे नवीन शास्त्र आलेलं आहे नॅनो टेक्नॉलॉजी, ते अत्यंत सूक्ष्माचा विचार करतात. आपले अणुरेणू आहेत ना, त्यांच्यामध्ये थोडी जागा असते. अणुरेणू असे एकमेकाला इतके असे चिकटलेले नाही आहेत. आपण शास्त्रीय भाषेमध्ये त्याला इंटर ॲटॉमिक स्पेसिस म्हणतो. तर माझं शरीर जे आहे 80 किलोचा सुहास लिमये, हे मुख्यत्वे कशापासून बनलेलं आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. हे मेजर आहे आपल्या शरीरामध्ये. आणि धरून चाला, एखाद्यानं मोजलेच या 80 किलोमध्ये किती अणू आहेत. आपण एक अशी संख्या मानू, 100 कोटी अणू आहेत मानू आपण. म्हणजे अशा रचनेचे बरं का, असे 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 ते असे चिकटून नाही आहेत. आणि एखाद्या टेक्नॉलॉजीनं त्या इंटर ॲटॉमिक स्पेसेस जर काढून टाकल्या, 100 कोटी अणूंचा समूह म्हणजे मी, त्यातल्या इंटर ॲटॉमिक स्पेसेस जर काढून टाकल्या, तर मला तुम्ही इमॅजिन करून सांगा हा चिखलाचा गोळा किती आकाराचा होईल? अंदाज येतोय कोणाला? धुळीचा कण मोठा. इफ यू कॉम्प्रेस ऑल माय ॲटम्स इंटू वन, रिमूव्हिंग इंटर ॲटॉमिक स्पेसेस, 80 किलो आणि 6 फूट दिसणारा सुहास लिमये, एका धुळीचा कण मोठा. म्हणजे माझं खरं स्वरूप काय आहे? नॉट इवन डस्ट, डस्ट ऑफ डस्ट. मी हे सांगण्याचा प्रयत्न का करतोय की आकाश नावाचं तत्व किती व्यापक आहे, ते मला किती अंतर्बाह्य व्याप्त करून आहे याची मला जाणीवच नाही आहे. आणि आकाश म्हटलं की माझं बोट नेहमी वर. कोणाचं आहे बघा, आकाश कुठं आहे? अरे हे काय, हे एवढं सगळं आत आणि बाहेर. आता आत आणि बाहेर हे शब्द सुद्धा शरीराच्या सापेक्षतेने मी त्याला आत आणि बाहेर बोलतो. आकाश तत्वाला तसं आत आणि बाहेर नाही ना. आकाशाची सीमा कोणी शोधली आहे का आतापर्यंत? की इथं आकाश संपलं, इथं संपलं तर मग पलीकडं काय आहे? पलीकडं तेच आहे. त्याच्या पलीकडे गेलो, आता इथं संपलं तर मग त्याच्या पलीकडे काय आहे? कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखं झालं ना. ते जे आहे ते इट इज ऑल स्पेस, ज्याला आपण आकाश म्हणा किंवा अवकाश म्हणा. म्हणून अश्वत्थ वृक्षाचं वर्णन करताना सुरुवातीला भगवंतांनी सगळं सांगितलं. अध्यारोप आणि अपवाद या भाषेतनं आपण समजावून घेणार आहे.
की त्याला खोड आहे, त्याला फांद्या आहेत, त्याला पानं आहेत, त्याला मुळं आहेत, पण हे सगळं किती? नॉट इवन डस्ट ऑफ डस्ट. त्यातलं खरं तत्व काय आहे? खरं तत्व ब्रह्मरूपत आहे. ब्रह्म हे खरं तत्व आहे. आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं जायचंय की सुरुवातीला अश्वत्थ वृक्षाचा विचार करताना त्यातनं तत्व मिळालं पाहिजे. ते तत्व दिलेलं आहे ऊर्ध्व मूल अधशाखमध्ये. ऊर्ध्व मूल जे आहे ब्रह्म, ते खरं तत्व आहे. ते तत्व कुठं सापडेल? अरे ते तत्व तूच आहेस. मग परत आत आणि बाहेर आलं ना, मग किती आहे? तर नाही, ते सगळंच तू आहेस. आत्माच ब्रह्म आहे. अशी या अध्यायाची छोट्या पद्धतीनं सांगता करता येते की सुरुवातीला तत्वविचार सांगितलाय. आणि तत्वविचार मी मगाशी सांगितल्यासारखा 3-4 धान्य गोळा एकत्र केली, डबे जर घरातले सांडले तर घरातल्या गृहिणीला किती त्रास होईल सेपरेट करायला. आणि इथं 36 तत्व एकमेकामध्ये मिसळलेली आहेत. ती 13व्या अध्यायामध्ये ऑलरेडी माऊलींनी निवडून दिलेली आहेत. तीच आता परत वृक्षाकार मिसे म्हणजे थोडीशी ढोबळ मानानं आपल्याला तपासायची आहेत. त्यातलं तत्व एकदा सापडलं ना की मग आत्मतत्व आणि ब्रह्मतत्वापर्यंत लवकर जाता येतं. म्हणून शेवटच्या ब्रह्मतत्वाचा वेदेंश सर्वय अहम एव विद्य शेवटच्या 3 श्लोकामध्ये माऊलींनी उत्तम पुरुषाचं वर्णन केले बरं का. आपण ज्या अध्यायाकरता 3.5 दिवस इथं थांबणार आहोत ते ॲक्च्युली 3 श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 16, 17, 18 इथं मध्ये ब्रह्मतत्व संपलं आणि मग समारोप आहे या अध्यायाचा. आता श्लोक क्रमांक थोडं पुढं जा, कागदामध्येच मी दिलेलं आहे. श्लोक क्रमांक 1 आणि 2 मध्ये या तत्वविचाराचा किंवा संसार वृक्षाचा अध्यारोपानं मांडणी केलेली आहे. आता इथं बसलेले, माझ्यासमोर बसलेले बहुतेक सगळे वेदांताचा बऱ्यापैकी अभ्यास केलेले आहेत. अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय हे शब्द कानावरती गेलेले आहेत. पण तरी पण एकदा उजळणी व्हावी म्हणून सांगतो. आपण एखाद्या ज्यावेळेला सोन्याचा दागिना बघतो त्यावेळेला त्याचं नाम, रूप, त्याची किंमत, त्याची उपयोगिता हा सगळा अध्यारोप. आता पुरुषोत्तम मास आलाय ना, इथं बसलेले बरेच जण जावयांना काहीतरी देऊन आले असतील. कुणी लॉकेट दिलं, आता चांदी सोनं पण झाले 2.25 लाख, पण आपण मानू की कुणी लॉकेट दिलं, कुणी अंगठी दिली. मग त्या अंगठीला चिकटून काहीतरी आकार येतो ना. अंगठी दिली, ब्रेसलेट दिलं, चेन दिली, बरोबर. मग त्याचं वजन किती, अजून काय, मग ती कुणी दिली, सासूनं दिली का सासऱ्यानं दिली, वगैरे वगैरे. हा झाला त्या मनुष्याच्या दृष्टीनं विचार. पण सोनाराकडे गेल्यानंतर याला म्हणायचं अध्यारोप. ते गोल आहे का चौकोनी आहे का छोट्या छोट्या कड्यांनी बनलेलं आहे का त्याच्यावर काही कलाकुसर केलेली आहे, हा झाला सामान्य दृष्टीनं विचार. याला म्हणायचं अध्यारोप. आणि हे सगळं घेऊन सोनाराकडे गेल्यानंतर सोनार त्याच्याकडे काय दृष्टीनं बघतो, याचा कस किती. तुम्ही भरपूर सांगाल 24 कॅरेट आहे, नाही नाही आमच्या सासूबाई असं करणार नाहीत, नाही असं नाही, ते सासूबाईंना पण आता परवडत नाही. 24 म्हणून 18 कॅरेटचं दिलं असेल तर ते दुकानात गेल्यानंतर कळतं. आपण धरून चालू की 24 कॅरेटचं दिलंय. सोनाराच्या दृष्टीनं तो दागिना दागिना राहत नाही. तो गोल आहे का चौकोनी आहे का कड्या कड्यांचा बनलेला आहे का पेंडंट आहे का लॉकेट आहे, त्याचा काहीही मतलब नाहीये. तो शांतपणे पारड्यात वजन टाकतो आणि तुम्हाला किंमत सांगतो. त्याच्या दृष्टीनं ते फक्त आणि फक्त सोनच आहे. त्याच्या दृष्टीनं ती अंगठी नाही, लॉकेट नाही, चेन नाही, कडं नाही, काहीही नाही, फक्त सोनं आहे. याला म्हणायचं अपवाद. श्लोक क्रमांक 1 आणि 2 मध्ये संसार वृक्षाचं अध्यारोपानं मांडणी केलेली आहे. श्लोक क्रमांक 3 मध्ये अपवाद सांगितलेला आहे. अपवादाच्या दृष्टीनं संसार वृक्ष कसा आहे ते सांगितलेलं आहे. 4थ्या श्लोकामध्ये जीव ब्रह्मैक्य सांगण्याकरता त्या पदाचा तू शोध घे म्हणून सांगितलेलं आहे.
कसं ते आपण आता उद्या परवा 1-2 दिवसामध्ये बघू. मग मुख्य मुद्दा येतो तो 5व्या श्लोकामध्ये येतो की त्या पदाला कोण जाऊ शकेल. अधिकारी, नुसता अधिकारी नाही तर योग्य अधिकारी. अगदी सामान्य उदाहरण घ्या, लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला कोण उभा राहू शकतो. भारताचा नागरिक आहे आणि ज्याची 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत असा कोणतीही व्यक्ती त्या निवडणुकीला उभी राहू शकते. त्याला आपण काय म्हणतो, अधिकारी. पण योग्यता, अधिकार सगळ्यांना आहे म्हणून सगळे खासदार आमदार होतात का. ज्याची योग्यता आहे त्यालाच लोक निवडून देतात असं म्हणू. तात्पुरतं म्हणू की योग्य मनुष्यच निवडून जातो. म्हणून अधिकार आणि योग्यता याच्यामध्ये फरक आहे. मनुष्य जातीतले सगळ्यांना अधिकार आहे. श्रवणाचा अधिकार कोणाला नाही सांगा. माऊलींनी ही ब्रह्मविद्या चव्हाट्यावरती आणून ठेवली. आता इतके प्रवचनकार, कीर्तनकार इतके झालेले आहेत, ते सोडा, यूट्यूब बघा किती प्रवचनकार, कीर्तनकार झालेले आहेत. त्यामुळं अधिकार सगळ्यांना प्राप्त आहे. ब्रह्मसूत्र ऐका, वेद ऐका, उपनिषद ऐका, काही, यू हॅव द राईट. बट आर यू एलिजिबल. योग्यता काय. मग त्याच्याकरता 5व्या श्लोकामध्ये त्या व्यक्तीची योग्यता, निर्माण मोहा जितसंग दोषा, ते आहे ना, ज्याचा मोह गेलेला आहे, ज्यानं संग टाकलेला आहे, कशाचा संग टाकला आहे आणि कशा प्रकारे टाकला आहे, याला म्हणायचं योग्यता. ते 5व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 5 योग्यता सांगितलेल्या आहेत, ते आपण बघू. 6व्या श्लोकामध्ये नरदेहाचं कर्तव्य कुठं संपतं. जे अशी एक कर्तव्य आहे की ते कर्तव्य पार पाडल्यानंतर बाकीची सगळी कर्तव्य पार पाडली जातातच, किंबहुना ती प्राप्त झाली, पार पाडली असं समजा. दॅट इज द हायेस्ट ड्युटी ऑफ ह्युमन लाईफ. ते 6व्या श्लोकामध्ये सांगितलंय. 7व्या श्लोकामध्ये जीव आणि परमात्मा यांचा अंश अंशीचा अभेद कसा आहे हे सांगितलेलं आहे. 16व्या श्लोकामध्ये क्षर आणि अक्षर पुरुष याचं वर्णन केलेलं आहे. श्लोक क्रमांक 17 आणि 18 मध्ये उत्तम पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. 19व्या श्लोकामध्ये पुरुषोत्तमाला जाणण्याची फलश्रुती. फलश्रुती म्हणजे काय, इतकं सगळं केल्यानंतर आम्हाला काय मिळेल. आपण जे जे काही करतो, कर्म करतो, त्या सगळ्यांच्या मध्ये एक बेसिक मोटिव्ह काय असतो, व्हॉट आय एम गोइंग टू गेट फ्रॉम इट. इतकं सगळं 3-3.5 दिवस शिवगडला काढायचे आणि ॲट द एंड ऑफ फ्रायडे सेशन, शुक्रवारच्या शेवटच्या वर्गानंतर आम्हाला यातनं काय प्राप्त होणार आहे. कारण फलश्रुती सांगितल्याशिवाय मनुष्याची तिकडं प्रवृत्तीच होत नाही ना जाण्याची. ते फल जर माझ्या जीवनाला अनुकूल असेल तरच मी तिकडं जाईन ना, नाहीतर तिकडं जाणार नाही. प्रतिकूल फलाकरता कोणाची धाव असते का हो. सगळ्यांची धाव ही अनुकूल फलाकरताच आहे. त्यामुळे 19व्या श्लोकामध्ये फलश्रुती सांगितलेली आहे आणि 20वा श्लोक जो आहे तो समारोपाचा श्लोक आहे. आता ॲक्च्युली यातला 19वा जो श्लोक आहे ना, आपण 20व्या श्लोकापासूनच सुरुवात करायची आहे या अध्यायाची. कारण त्या 20व्या श्लोकामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, हे अध्यायांचं आणि अधिकरणांची संगती सांगितली, तसं या संपूर्ण अध्यायाचा 18व्या अध्यायाचा अनुबंध चतुष्टय हा 20व्या श्लोकामध्ये सांगितला आहे. आपण ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय माहिती आहे ना सगळ्यांना. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या 4 गोष्टींना आपण अनुबंध चतुष्टय असं म्हणतो. हा अनुबंध चतुष्टय कशाकरता माहिती असावा, तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो.
संतांचे ग्रंथ जे आहेत ना, त्याचा तात्पर्यार्थ कळायला लागतो आपल्याला. 9034 ओव्या जरी असल्या तरी एका ओवीत त्याचा तात्पर्य अर्थ आहे. एक ओवीसवा नाही, एका चरणामध्ये. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. 9034 ओव्यांचा संपूर्ण परिहार, तात्पर्यार्थ, ज्ञानेश्वरीचा तात्पर्यार्थ काय? ते स्वसंवेद्य तत्व तू आहेस. दॅट्स इट. आणि म्हणून 18व्या अध्यायातल्या 55व्या श्लोकाचा उपसंहार करताना माऊली काय म्हणतात? इतुलेची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी. मला तुला फक्त एवढंच सांगायचं होतं. एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. आणि हे इतुलेची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी. ते स्वसंवेद्य तत्व तू आहेस हे एका चरणामध्ये मला सांगता आलं असतं, पण ते समजावून सांगण्याकरता 9034 ओव्या खर्ची पडलेल्या आहेत. आपल्या शास्त्रकारांच्या बुद्धीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरोखर का सांगतो तुम्हाला? माझी परमार्थाची खरी सुरुवात जी चालू आली ना, ती विवेकानंदांच्या पासून. म्हणजे 98च्या दरम्यान मी कधीतरी कंप्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद आणलं, वाचलं. त्यावेळी मला वेदांताची बैठक नव्हती, पण स्वामी विवेकानंद ज्या वेळेला ठिकठिकाणी सांगतात, त्यांना बऱ्याचदा इंटरव्ह्यूजमध्ये विचारलं जायचं ना, की स्वामीजी तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय काय ठरवलंय? व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ? स्वामीजींनी स्पष्ट शब्दामध्ये एन नंबर ऑफ टाइम्स, अनेक वेळेला सांगितलंय, संपूर्ण मनुष्य जातीला, टू ऑल द ह्युमन बिईंग्स, त्यांच्यातल्या डिव्हिनिटीला, म्हणजे त्यांच्यातल्या दिव्यत्वाची ओळख करून देणे, हा माझ्या जीवनाचा हेतू किंवा हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. स्वतः स्वामीजींनी सांगितले बरं का. पण काय आहे, हा मुख्य हेतू जरी असला तरी स्वामीजी बाकीच्या गौण विषयांच्यावरती भरपूर बोलले. तो समाजातल्या अंधश्रद्धेवरती बोललेत, स्त्री शिक्षणावरती बोललेत, भारतात उद्योगधंदे वाढीला कसे लागले ह्याच्याबद्दल बोललेत, स्वामीजी शिक्षणावरती बोललेत, खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य कशाला म्हणता येईल, शिक्षणाचा खरा अर्थ काय याच्यावरती बोललेत. पण म्हणून जर एखाद्यानं जर सांगितलं की स्वामी विवेकानंद हे औद्योगिकरणाबद्दल बोलले म्हणून, किंवा त्यांच्या आयुष्याचा हेतू भारतात औद्योगिकरण वाढीला लागावं, कारण तशी पुस्तकं आली आहेत बाजारात. समाजवादी विवेकानंद नावाचं पुस्तक एक मला वाचायला मिळालं. आता कुठला समाजवाद त्या कंप्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंदमध्ये सांगितला हे मला काय अजून कळलेलं नाही. ठीक आहे, चला, समाजवादाला पॅरलल अशी तत्व त्यांनी सांगितली असतील की जमिनीचं वाटप झालं पाहिजे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी, ठीक आहे. पण तो माणूस ज्यावेळेला स्वतः सांगतो माझ्या जीवनाचा उद्देश सर्व मनुष्य मात्रांना त्यांच्यातल्या दिव्यत्वाची, टू मेक देम ॲक्वेंटेड विथ द डिव्हिनिटी इन ऑल अँड डिव्हिनिटी इन देमसेल्फ, ते स्वतः सांगतात. सांगायला काय हरकत नाही, माझे जवळचे नातेवाईक, ही इज अ डॉक्टर आणि समाजवादी आहेत. ते मला बोलता बोलता म्हणाले, समाजवादी विवेकानंद पुस्तक वाचलेस का? विवेकानंदांची खरी ओळख तुला त्यातनं कळेल. मी आवाक झालो, म्हटलं हे बघ, माझा मामाच आहे तो ओरिगामी पण करतो. ते लहान मुलांना चित्र करून देतात ना, कागदाची बगळा करतात, करकोजा करतात, पुष्पगुच्छ करतात. म्हटलं मामा, 4 चौकामध्ये मी तुझी ओळख जर तशी करून दिली की हे ओरिगामी करणारे अमुक अमुक आहेत म्हणून, तुला काय वाटेल रे? तू म्हणशील अरे माझं सगळं आयुष्य ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, मी हाडाचा डॉक्टर, आणि तू माझी ओळख कागदाची फुलं करणारा करून देतोस. विवेकानंदांच्या बाबतीत तसंच आहे.
जो माणूस म्हणतो माझ्या आयुष्याचं प्रयोजनच एवढ्या करताय, डिव्हिनिटी, आणि तुम्ही त्याची स्त्रीवादी स्वामी विवेकानंद, समाजवादी स्वामी विवेकानंद, अंधश्रद्धा निर्मूलन करणारे स्वामी विवेकानंद. लक्षात ठेवा, मी प्रकर्षानं सगळ्यांना सांगतो, आज जी अंधश्रद्धा 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 ही जी ओरड चालून आहे ना, स्वामी विवेकानंदांनी स्वतः सांगितलंय, भारतातली संपूर्ण अंधश्रद्धा नाहीशी जर व्हायची असेल तर वेदांत साक्षरतेला पर्याय नाही. तुम्ही कितीही कायदे करा, काहीही करा, अंधश्रद्धा जाणार नाही. पण एक मांडुक्य उपनिषद जर वाचलं, माणसाला कळेल श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय. तो कधीच अंधश्रद्धेला बळी पडणार नाही. कोणतंही एक उपनिषद वाचा, भगवद्गीता वाचा, नीट वाचा, गाथा वाचा, काहीही वाचा. सांगण्याचा उद्देश काय आहे की हा मी बोलत होतो अनुबंध चतुष्टय. या लोकांना माहिती आहे की आमची ग्रंथ रचना हे आत्ता माझे शिष्य आहेत, ज्यांना कळलेलं आहे ते बरोबर तात्पर्यार्थ सांगतील. पण पुढं माझे शिष्य सुद्धा ज्या वेळेला जवळ नसतील आणि जर एखाद्या माणसानं ग्रंथ वाचायचा ठरवला तर त्याला ग्रंथ कळला पाहिजे. त्याच्याकरता अनुबंध चतुष्टय आहे. आणि त्याच्यामध्ये या ग्रंथाचा अधिकारी काय, कोण, विषय काय, संबंध काय आणि प्रयोजन काय, हे निसंदिग्ध रूपामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही दासबोध उघडा, रामदास स्वामींनी पहिल्या पानावरती सांगून ठेवले, ग्रंथा नाम दासबोध. आणि इथं मी कुठला योग सांगितला, इथं भक्तियोग विशद केला, स्पष्ट सांगितलंय. त्याला त्यांनी प्रमाण सांगितली आहेत. मी इथं उपनिषद आणि भगवद्गीता प्रमाण मानलेलं आहे आणि प्रयोजने सांगितलंय, संसार झाला सुफळ म्हणून. आता असं असताना दासबोधामध्ये रामदास स्वामींनी जे उपदेश केले हस्ताक्षरावरती आहे, वीट कशी भाजावी ह्याच्यावरती आहे, मूर्ख लक्षण आहे, चतुर लक्षण. एखादा जर एखाद्यानं जर विपर्यासच जर करायचा ठरवला की स्वामी रामदास स्वामी हे उत्तम आर्किटेक्ट आणि इंजिनियर होते आणि दासबोध ग्रंथाची रचना करण्यामागं त्यांचं प्रयोजन असं होतं की पुढील पिढ्यांना विटा कशा भाजाव्यात, त्या किती बाय कितीच्या असाव्यात, हे सांगण्याचा हेतू होता. काय होईल, त्यांनी पहिल्या पानात सांगितले की इथं मी भक्ती योग प्रतिपाद केलेला आहे. बाकीचे विषय हे प्रसंगोचित आलेले आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या अथवा नका देऊ. दॅट इज इममटेरियल, ते गौण आहे. भागवत घ्या, एकनाथी भागवत घ्या. एकनाथी भागवताची सुरुवात ज्या चिरंजीव पदामध्ये होते, त्या चिरंजीव पदामध्ये नाथांनी हे स्पष्ट केलेलं आहे, या ग्रंथाची रचना मी कशा करता केलेली आहे. नरजन्माचं सार्थक व्हावं हा त्यातला विषय आहे. त्याचा अधिकारी कोण आहे, एकनाथांनीच सांगितले, ज्याला अनुताप झालेला आहे. आणि अनुतापाचं उत्तम लक्षण नाथांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण जनरली अनुताप म्हणजे काय, माणूस डोकं बडवायला लागला, त्याला संसार करणं जमलं नाही, तो अनुताप नव्हे. हा देह किमर्थ निर्मिला सुरुवातच आहे. ज्या वेळेला मनुष्य इंट्रोस्पेक्शन करायला लागतो, इंट्रोस्पेक्शन मनुष्य काय फक्त दुःखातच करतो असं नाही बरं का, सुखातही करतो ना. आपल्याला पुढं अनित्यतेबद्दल बोलायचं आहे. सुखी माणूस सुद्धा सुखाच्या नित्यतेचा आणि अनित्यतेचा विचार करतो ना. अरे आत्ता सगळं व्यवस्थित आहे बाबा, पैसा अडका आहे, घर आहे, मुलं बाळं आहेत, सगळ्यांच्या नोकऱ्या बिकऱ्या, सगळं व्यवस्थित चालू आहे. उद्या असंच राहील का, त्याला स्व काळजी आहे. मग म्हणून रडणं याला अनुताप म्हणतात का? अनुताप मनुष्याला कधी होतो, ज्या वेळेला तो विचार करायला लागतो, या मनुष्य जन्माचं प्रयोजन काय, व्हाय आय वॉज बॉर्न. आणि हा विचार फक्त आणि फक्त एखाद्या आप्तेष्टाचा किंवा कुणाचा जवळच्याचा मृत्यू झाला तरच मनुष्याच्या मनामध्ये येतो.
इतर वेळेला मनुष्य कधीही, हा मनुष्य का जन्माला आला, हा मेल्यानंतर कुठं गेला आणि जन्माला येण्यापूर्वी कुठं होता, कुठून आला, का आला आणि कुठं गेला, याचा विचार मनुष्य करत नाही. 13व्याला एकदा लाडवाचं जेवण झालं की सगळेजण असे वागतात की आम्हाला मृत्यू कधी येणारच नाहीये, आणि मग हा देह किमर्थ निर्मिला हा प्रश्नच कधी येत नाही. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये इंट्रोस्पेक्शनचा काळ जो आहे ना, ते 13 दिवस आहेत. म्हणून आपल्याकडे प्रथा आहे अजूनही की आपण ज्यावेळेला सांत्वनाला जातो 5-10 मिनिटापेक्षा जास्ती कोण बसत नाही बघा. हा कारण त्यावेळेला आपल्या मनाची भूमी इतकी सुपीक झालेली आहे ना, त्याला बाकी काही सुचत नाही. हा का जन्मला होता आणि जन्मल्यानंतर कुठे, मेल्यानंतर कुठे गेला. त्यामुळे त्या माणसाला तिथं सोडावं. असं म्हणतात की त्या काळामध्ये शास्त्रचिंतन माणसानं भरपूर करावं, कारण हृदय विदीर्ण झालेलं आहे. हृदयामध्ये एकही वृत्ती नाहीये, फक्त आणि फक्त जन्म मरणाचा विचार चालू असतो. अँड दॅट इज द राईट टाइम यू रीड अबाउट युअर लाईफ. म्हणून मी आता हल्ली बऱ्याच वेळेला करतो, असं काही दुःखद प्रसंग कोणाकडे झाला असेल तर त्याला भागवत जरूर भेट द्या. आपल्याकडे टॉवेल टोपी वगैरे करायचं, पेहराव वगैरे करण्याची प्रथा आहे, पण बेटर इज धिस. गीता ज्ञानेश्वरी कळायला थोडी अवघड आहे, पण मराठीत भाषांतर झालेलं भागवत भेट जरूर द्या. एक चांगली प्रथा त्याच्यामधून चालू होईल. थोडं लांबलं हे, पण श्लोक क्रमांक 20 पासून आपल्याला चालू करायचं आहे, कारण तिथं अनुबंध चतुष्टय या अध्यायाचा सांगितलेला आहे. पुरुषोत्तम योगाचा अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. आणि माऊलींनी अनेक ठिकाणी गुरुस्तवनानं किंवा गणेश स्तवनानं सुरुवात केलेली आहे अध्यायांची. इथं श्री गुरूंची मानस पूजा केलेली आहे. आपल्याला पूजा म्हणजे षोडशोपचार पूजा एवढंच माहिती आहे, 16 उपचारांची पूजा. इथं मानस पूजा आहे. त्या मानस पूजेचा अर्थ बघायचाच आहे आपण. इतकी सुंदर आहे ना ती. आता त्याचं प्रयोजन काय आहे, तर कर्म आणि उपासना करून अधिकारी 2 आहेत, वेदांताचे अधिकारी 2 आहेत. एक आहे तो कृतोपास्ती आणि दुसरा आहे तो अकृतोपास्ती. कृतोपास्ती म्हणजे ज्यानं निष्काम कर्म भरपूर केलेलं आहे, चित्त शुद्ध झालेलं आहे, निष्काम उपासना भरपूर झालेली आहे, आणि ज्याला ईश्वराचा सगुण साक्षात्कार झालेला आहे, तो कृतोपास्ती. आणि त्याला फक्त श्री गुरूंनी तत्वमसीचा बोध करायचा आहे. अकृतोपास्ती म्हणजे काय, की ज्याचं निष्काम कर्म झालेलं नाही, जितकं म्हणावं तेवढं झालेलं नाहीये, ज्याची निष्काम उपासना पण फारशी झालेली नाहीये, पण तरी सुद्धा शास्त्र श्रवण केलेलं आहे, आणि ते शास्त्र श्रवण वारंवार करून सुद्धा अहम ब्रह्मास्मी या निश्चयात्मक वृत्तीवर तो पोचत नाहीये. मी गमतीनं म्हणतो, राग मानू नका. आता इथला तर मुरगुडातला हा 163वा वर्ग. आपण अनेक ग्रंथांच्या मधनं, अनेक प्रवचनकारांच्याकडनं तत्वमसी ऐकलं नाही का हो? श्रवण केलंय ना? पण आपला निश्चय झालाय का? आपण तसं वागतोय का? आपण दुःखाप्रमाणे सुखाला सुद्धा मिथ्या समजतोय का? नाही. मग आपण कृतोपास्ती का अकृतोपास्ती? आपण सगळे अकृतोपास्ती आहोत. कबुली जबाब द्यायला काय हरकत आहे? पण असो, याचा निराश पण लगेच मी करून टाकतो. आपण सगळेजण कृतोपास्ती आहोत. का तर आपल्याला श्री गुरूंच्या रूपानं ईश्वराचा सगुण साक्षात्कार झालाय. काकांचं दर्शन ज्याला झालेलं आहे तो कृतोपास्ती नाही का? ऐकले. त्यामुळं वाईट वाटून घेऊ नका. आपण सगळेजण कृतोपास्ती आहोत, उत्तम अधिकारी आहोत. सामान्य मध्यमच्या वरचं, जसं आता हायर मिडल क्लास आणि लोअर, वी आर नॉट रिच, पण हायर मिडल क्लास म्हणायला काय हरकत आहे? उत्तम अधिकारी कदाचित आम्ही नाहीये, पण मध्यमातले उत्तम आहोत का नाही?
काय आहे, स्वतःची पाठ थोपटल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणून बोलतोय. स्वतःला मी जर मंद आणि मध्यम अधिकारी जर म्हणत बसलो तर मग मला आता बाहेर जाऊन निष्काम कर्म, निष्काम उपासना तिथनं सुरुवात करायला लागेल. त्यामुळे आपण उच्च मध्यम श्रेणीमधले आहोत, उच्च बनायचा प्रयत्न करतो. पण अध्यायाची सुरुवात मात्र माऊलींनी अप्रतिम केलेली आहे. आपल्या श्रीगुरूंची 11 उपचारांनी मानसपूजा केलेली आहे. आणि ती एवढ्या करता की आम्ही आता निष्काम कर्म, निष्काम उपासना करून आलेलो आहे. आणि श्रीगुरूंनी पुढच्या 20 श्लोकांच्या मधून आम्हाला आमचं अज्ञान पूर्ण निवृत्त करून, जगन मिथ्यत्वाचा निश्चय करून, आणि त्याच्यापेक्षाही मोठा मी ब्रह्म आहे हा निश्चय करून देऊन श्रीगुरूंची आमच्यावरती पूर्ण कृपा व्हावी, याच्याकरता इथं श्रीगुरूंची मानसोपचारानं पूजा आहे. त्याच्या आधी आपण या अध्यायाचा अनुबंध चतुष्टय बघून टाकूया. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्त मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. या शेवटच्या श्लोकाचं निरूपण शुक्रवारच्या शेवटच्या सत्रात विस्तारानं केलं जाईल. इथं फक्त आपण अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध बघूया. इथं अधिकारी कोण आहे? अनघ हा शब्द आलाय. अर्जुनाला हा शब्द वापरलाय की इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ. हे अर्जुना, हिअर विथ ओ सिनलेस वन. अनघ म्हणजे सिनलेस, निष्पाप. निष्पाप म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये कोणतीही पापवासना निर्माण होत नाही. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द जर आपण जर घेतला तर सतत ज्यानं समष्टी कल्याणाचाच विचार केलेला आहे. समष्टी कल्याणाचा सतत विचार करणं याचंही नाव निष्पापताच आहे. इंडिव्हिज्युअलिटी मेंटेन करणं, परिच्छिन्नत्व मेंटेन करणं हे पाप आहे. संकोच नको, विकास मान्य आहे अध्यात्माला. म्हणून इथं अर्जुनाला जे अनघ म्हटलेलं आहे, ओ सिनलेस वन, निष्पाप अर्जुन, तसं निष्पाप व्यक्ती जिच्या मनामध्ये स्वार्थ नाही, ही इथं अधिकारी व्यक्ती आहे. गुह्यतम ज्ञान, अधिकारी विषय. विषय कोणता आहे? गुह्यतम ज्ञान. आता याला गुह्यतम का म्हटलेलं आहे तर ते साध्या बुद्धीनं म्हणजे जड बुद्धीनं, ज्याच्या बुद्धीमध्ये अनेक विकल्प भरलेले आहेत त्याला हे कळणार नाही. पण शुद्ध आणि एकाग्र बुद्धी ज्याची आहे त्याला हे कळणार. एकाग्रता महत्वाची बरं का. आपल्याला काही काही शब्द आहेत ना ते अतिशय परिचयाचे असतात पण त्याचा नेमका अर्थ माहिती नसतो. आपल्या मनाच्या किंवा बुद्धीच्या ज्या काही वृत्ती आहेत ना, त्या 5 वृत्तींचं वर्णन केलेलं आहे. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. हे 5 शब्द तुमच्या कानावरनं गेलेत ना. रजोगुण ज्या बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये बळावलाय ना त्याला क्षिप्त म्हणतात. सत्वगुण ज्या बुद्धीमध्ये वरती आलेला आहे त्याला विक्षिप्त म्हणतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, व्यवहारामध्ये आपण विक्षिप्त कोणाला म्हणतो? वाटेल तसं वागतो त्याला. वेदांत शास्त्रामध्ये विक्षिप्त म्हणजे ज्याचा सत्वगुण वरती आलेला आहे तो विक्षिप्त. ज्याचा तमोगुण वरती आलेला आहे तो मूढ. आणि ज्याच्यामध्ये हे 3ही गुण नाही आहेत अशी शांत वृत्ती जी आहे ना त्याला आमचे स्वामी स्वरूपानंद फुलगावचे नेहमी ऑल पर्सिव्हिंग माइंड म्हणतात. एकाग्र. एकाग्र. ते एकाग्र वृत्तीच निरुद्ध होऊ शकते. आत्ता माझी एकाग्र वृत्ती आहे पण ती सगळ्या बाहेरच्या विषयांचं ज्ञान घेण्याकरता. पण आत्मज्ञानाच्या वेळेला ती एकाग्र निरुद्ध होते म्हणजे ती आपली आपल्याला पाहायला लागते. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या ते आपण देखे, देखत खेव ओळखे. ते तत्वविचार करणारी वृत्ती आहे ना ती निरुद्ध वृत्ती. निरुद्ध वृत्ती होण्याकरता एकाग्र वृत्ती व्हायला पाहिजे. आणि एकाग्र वृत्ती होण्याकरता बाकीच्या 3 वृत्ती तिथं नकोत. म्हणजे सत्वगुणही नको,
कारण आपण गुणत्रय विभाग योगामध्ये बघितलेलं आहे, सत्वगुण सुद्धा बांधून घालतो. आत्ता माझं बरं चाललंय, घातलं बांधून. कारण आत्ता बरं चाललंय, उद्या चालेल का नाही तोही बांधून घालतो, ज्ञानानं सुद्धा बांधून घालतो. भरपूर आमचे महाराज गमतीनं म्हणायचे, माणसाच्या मनात संशय कसे येतात. अतिबुद्धिवान जो आहे ना, अतिबुद्धिवान, त्याला काय म्हणायचं, काकांचा शब्द आहे काहीतरी त्याला एक, आपण त्याला आता नाईलाजानं अतिशहाणा म्हणू. टिळक जसे म्हणायचं ना, इंग्रजांनी आमचं चांगलं केलं तसं. अतिशय शहाणा आहे, अतिशय हुशार आहे, त्याला प्रमेयच पटत नाही. काय जीव ब्रह्म कसं शक्य आहे. जीव एवढासा, ते ब्रह्मनिरपेक्ष, त्याला प्रमेयच पटत नाही. प्रमाण कुणाला पटत नाही, ज्यानं अतिशास्त्र चिंतन केलंय. आता आमच्या सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, आचार्यांनी कॉमेंट्री ज्याच्यावरती भाष्य केले तशी 10 उपनिषदं. श्वेताश्वेतरबद्दल वाद आहे की ते आचार्यांनी केले, आपण धरू 10, मुळात आहेत 108. आता धरून चला एखाद्याने 5-50 उपनिषदांचं वाचन केलेलं आहे, त्याच्या मनामध्ये सारखं काय, अरे केन उपनिषदात असं वर्णन आहे आणि कठमध्ये असं आहे, कठमध्ये असं आहे आणि मांडुक्यमध्ये असं आहे, मांडुक्यमध्ये असं आहे आणि तैत्तिरीयमध्ये असं आहे. त्याला प्रमाणांबद्दल संशय येतो. हे खरं मानू का हे खरं मानू, हे खरं मानू का हे खरं. आणि ह्याच्याकरता गीतेचा जन्म आहे. गीतेनं या सगळ्या उपनिषदां, तुम्ही भांडू नका, तुम्ही तुमच्या बुद्धीनं या 108 उपनिषदांचा अन्वय करायला जाऊ नका. इट इज बियॉन्ड युअर इंटलेक्ट. म्हणून भगवान कृष्ण म्हणले, मी तुम्हाला बाबांनो अन्वय करून देतो. म्हणून आपल्याकडे गीता आली. म्हणून अतिबुद्धिमानाला प्रमाण पटत नाही, प्रमाणाबद्दल संशय आहे. अतिशास्त्र चिंतन ज्यानं केलंय ना, त्याला प्रमाण पटत नाही. अतिबुद्धिमानवाल्याला प्रमेय पटत नाही. आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो बघूया काय. आपण अतिबुद्धिमान आहोत? नाही. आपण अतिशास्त्र चिंतन केलंय? नाही. मी अगदी स्पष्ट सांगतो, मी 4 ग्रंथ वाचले. ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा, माझं भागवत पण पूर्ण आलेलं नाही, अमृतानुभव 65. हा, म्हणजे आपण अतिशास्त्र चिंतन पण केलेलं नाहीये, बरोबर. म्हणजे आपण उत्तम अधिकारी आहे, पण तरी आम्हाला जीव ब्रह्मैक्य का बांधलं जात नाही अंगावर? कारण तुमच्या आमच्यामध्ये विपरीत भावना आहे. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना. आणि ती विपरीत भावना जाण्याकरता आपल्याला ध्यान धारणा सांगितलेली आहे. ध्यानामध्ये एक 10 मिनिटं जरी बसलं, भले शब्दानं आपल्याला कळलं नसलं तरी ज्याचं 10 मिनिटं ध्यान उत्तम झालं, त्याला त्या परिसतत्वाचा स्पर्श ध्यानामध्ये झाला ना, की शब्दानं जरी त्याला ज्ञान नसलं तरी तो वागतो त्याच्याप्रमाणे. योगी भले गुरु होऊ शकणार नाही, त्याला अनुभव आहे, पण शास्त्र संस्कार नाही, त्यामुळे योगी गुरु करायला जायचा नाही. कारण अनुभव पण पाहिजे आणि शास्त्र संस्कार पण पाहिजे. आणि तिसरा गुण सांगितलाय, नुसता संत नाही, तो महंत पण पाहिजे. विवेक चूडामणीमध्ये आलंय की त्याच्या हृदयामध्ये त्याला वाटलं पाहिजे की मला जे मिळालं ते इतरांना मिळालं पाहिजे, म्हणून तो प्रवचनाला उद्युक्त झाला पाहिजे. म्हणून तो संताचा महंत झाला पाहिजे. महंत संत खूप आहेत. देर आर सो मेनी लिबरेटेड सोल्स, बट नॉट एव्हरीबडी बिकम्स अ गुरु. आपण जीवनमुक्त अनेक बघतो आहेत, खूप लोक आहेत, सांगता येत नाही, त्यांना सांगता येत नाही, सामान्य मनुष्याला ओळखता येत नाही की हा जीवनमुक्त आहे म्हणून. पण म्हणून त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला ज्ञान मिळेल असं सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्याला संप्रदाय वगैरे सगळं सांगितलेलं आहे की अनुभव पण पाहिजे, शास्त्र संस्कार पण पाहिजे आणि लोककल्याणाची तळमळ पण पाहिजे. आणि त्यामुळं असा हजारातला एखादाच सद्गुरू पदावरती पोचतो की ज्याला अनुभव पण आहे, शास्त्र संस्कार पण आहे आणि इतरांना शहाणे करून सोडावे सकळ जण ही आंतरिक खरोखर तळमळ पण आहे.
या 3 गोष्टी लागतात. म्हणून आपण ध्यानही केलं पाहिजे. आणि ते ध्यान करण्याकरता आपण सद्गुरूंची जी 11 उपचारांनी केलेली पूजा बघणार आहे ना, अप्रतिम आहे, अप्रतिम. ते 8च ओव्या जर आपण पाठ केल्या, सकाळी डोळे मिटून बसलो आणि त्याप्रमाणे 2 मिनिटामध्ये पूजा केली ना, इतकं सुंदर वाटेल. त्या पूजेची तुलना आपण षोडशोपचार पूजा आणि 56 भोग जरी लावले, ही पूजा अल्टिमेट आहे. ती पूजा बघूया आपण थोडक्यात. आपण 2 बघितला, अधिकारी बघितला, विषय बघितला, त्याच्यानंतर फल, कृतकृत्यता येणं. आता याचा विस्तार मी शेवटच्या दिवशी करतो. कृत म्हणजे काय आणि कृत्यता म्हणजे काय. आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये कृतकृत्यता हवी आहे. ती कृतकृत्यता याच्यामध्ये मिळते आणि याचा संबंध आहे ना जन्य जनक, प्राप्य प्रापक. आता प्राप्य म्हणजे जे मिळवायचं आहे, ते जे कृतकृत्यता मिळवायची आहे, आणि तो मिळवणारा कोण आहे? प्रापक. तो प्रापक कोण आहे? अनघ अर्जुन. शुद्ध बुद्धीचा अर्जुन हा प्रापक आहे आणि प्राप्य काय? त्याला जीवनातली कृतकृत्यता ही त्याला प्रापक आहे. असा अनुबंध चतुष्टय या 20व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. म्हणून मी आज सुरुवात करताना काय, नाहीतर तुम्ही म्हणाल हे काय उलटं चालू आहे, पहिल्या श्लोकाला अजून सुतोवाच पण नाही, 11 वाजत आले, आणखी एक अर्ध्या तासानं भूकही लागेल. तर इतकं सगळं सांगण्याचा हेतू असा होता की या अध्यायाचा अनुबंध चतुष्टय जो आहे तो 20व्या श्लोकापासून आहे. आणि आता आपण अधिकरण समजावून घेतलं सुरुवातीला. अध्यायाची संगती मी आता सांगेनच सुरुवात झाल्यानंतर. 13, 14 नंतर 15वा का आलेला आहे तो सांगेन. अध्यायांची संगती, अधिकरणांची संगती, या अध्यायाचा अनुबंध चतुष्टय जो 20वा श्लोक आहे, इति गुह्यतमं ज्ञानम्. आणि आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडं किंवा अध्यायाच्या सुरुवातीला जाऊया की पुरुषोत्तम योग. मी सुरुवातीला ओव्या वाचून दाखवतो. ओव्या सगळ्याच मी वाचणार नाहीये, कारण 599 ओव्या आहेत. त्यातले सिलेक्टेड ज्या काही ओव्या आहेत आपल्या अधिकरणाशी अतिशय जवळ असलेल्या, सगळ्याच ओव्या सारख्या आहेत, कारण माऊलींच्या प्रत्येक ओवीला परतत्वाचा स्पर्श आहे. त्यामुळे ही ओवी माझ्याशी निगडीत आहे, ही माझ्याशी निगडीत नाही असं जिभेवर पण यायला नको, मनात पण नको, मनात नकोच नको, जिभेवर तर अजिबात नको. पण त्यातल्या त्यात 3 दिवसाचा मर्यादित अवधी लक्षात घेऊन मी काही सिलेक्टेड ओव्यास फक्त त्याचं जास्ती निरूपण करणार आहे. आज मात्र 1 ते 8 सगळ्या ओव्या मी वाचतो. आधी त्याचा थोडक्यात अर्थ बघूया. आता हृदय हे आपुले चौफाळनिया भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. हृदय याला स्वामी चिन्मयानंदांनी इतका चांगला शब्द, वेदांतामध्ये हृदय म्हणजे बुद्धी, शुद्ध बुद्धी. ती बुद्धी शुद्ध करून मी माझ्या श्री गुरूंचे पाय, आता इथं चौरंग आणि त्याच्यावरच्या पादुका हे 2 शब्द आपल्याला येतात, पण त्याचा लक्षार्थ जो आहे तो चौरंग कोणता, तर माझं शुद्ध अंतःकरण, की ज्याच्यामध्ये सत्व रज तम यातली कोणतीही वृत्ती नाही, शुद्ध सत्वामध्ये जे स्थापित झालेलं आहे असं अंतःकरण, त्याच्यावरती मी श्री गुरूंचे चरण पादुका ठेवणार आहे. आता पादुका किंवा पाद इंग्लिशमध्ये त्याला लेग म्हणतात. आपण म्हणतो ना द लास्ट लेग ऑफ एक्झामिनेशन, लक्षात येते ना, दॅट इज द अल्टिमेट पेनल्टिमेट. सगळ्यात उत्तम स्थिती आहे ना त्याचा शब्द आहे पाद, द लास्ट लेग. आपण औदुंबर आणि नरसिंहवाडीला जातो, तिथं दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा आहे, निर्गुणाचं प्रतीक आहे ते. उत्तमानाम स्वरूप ही पाद शब्देन उच्चते. त्या पादुका हे एक प्रतीक आहे. त्या प्रतीकाकडं बघून माझ्या मनामध्ये काय यायला पाहिजे, माझ्या श्री गुरूंचं उत्तम स्वरूप लक्षात यायला पाहिजे, जे पंचकोशांच्या पलीकडं आहेत, अवस्थात्रयांच्या पलीकडं आहेत, त्रिगुणांच्या पलीकडं आहेत, निरपेक्ष व्यापक आहेत आणि सच्चित आनंद आहेत.
हे सगळं आपल्याला त्या पादुकांवरती डोकं ठेवताना लक्षात येतं का हो? आणि अंधश्रद्धा म्हणतात ती ही की पादुकांची पूजा फार अवघड असते, त्यामुळे संसारी माणसानं घरी पादुका ठेवू नयेत. संसारी माणसानं घरी देव्हाऱ्यामध्ये सगुण साकार मूर्तीच ठेवावी. आता काय बोलायचं याला? म्हणजे आम्हाला भगवंताचं उत्तम स्वरूप नकोच आहे. पाद या शब्दाची व्याख्या जी आहे ना, की उत्तमानाम स्वरूप ही पाद शब्देन उच्यते. दॅट इज द हायेस्ट मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा रूप, स्वरूप. सगळ्यात उत्तम स्वरूप जे आहे ना ते कळणं, त्याचं नाव पादुका. आणि माझ्या शुद्ध बुद्धिरूपी अंतःकरणामध्ये त्या श्री गुरूंचं उत्तम स्वरूप मला आता जाणून घ्यायची इच्छा झालेली आहे. याचा अर्थ माझ्या अंतःकरणामध्ये मी त्या पादुका आणून, नाही तर अंतःकरणात कधी कोणाला पादुका बसवता येतील का? तसं असतं तर मी काकांचे ठसे घेऊन इथं बनियांवरतीच लावून घेतले असते पायाचे, कधीतरी आत ते ठसे माझ्या हृदयात बसतील म्हणून. चिन्मयानंदांनी हार्ट किंवा बुद्धी या शब्दाचं, मी म्हटलं ना तुम्हाला, हृदय म्हणजे बुद्धी. आता हृदय हे आपुले. तर हृदय हे आहे ना, मन आणि बुद्धी याचा एक अपूर्व संगम आहे. चिन्मयानंदांनी मांडूक्य उपनिषदाच्या कॉमेंट्रीमध्ये म्हटलेलं आहे, वेन यू फिलिंगली अंडरस्टँड अँड अंडरस्टँडिंग द फील, दॅट इज ट्रू इंटलेक्ट. लक्षात येते का बघा? फिलिंग हा गुण मनाचा आहे, अंडरस्टँडिंग हा गुण बुद्धीचा आहे. बट वेन यू फिलिंगली अंडरस्टँड, म्हणजे थोडक्यात मला सांगायचंय, ज्ञानी भक्ताचं चित्त. वेन यू फिलिंगली अंडरस्टँड अँड अंडरस्टँडिंगली फील, दॅट इज प्युअर इंटलेक्ट. ज्ञान घेता घेता तसा भाव पण निर्माण व्हायला पाहिजे, आणि भावानं ज्ञानाकडे मी ज्या वेळेला येतो त्यावेळेला ते ज्ञान मुरलं पण पाहिजे. ते शुद्ध बुद्धी. त्या शुद्ध बुद्धीमध्ये श्री गुरूंची पावलं तुम्ही नाही म्हटले तरी आलेली आहेत असं समजून घ्या. आता हृदय आपुले चौफळनिया भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी, सर्वेंद्रिय कुंमुळी, भरुनिया पुष्पांजळी अर्घ्य देवो. याच्यामध्ये अर्घ्य म्हणजे आपण पाणी जे देतो ते दिलेलं आहे. ऐक्य भावाच्या अंघोळीमध्ये म्हणजे गुरु आणि शिष्य हा भेद न ठेवता ऐक्य भावाच्या अंघोळीमध्ये अष्टसारी, इथं आता पुष्पांजली म्हणजे अष्टसात्विक भावांची पुष्प ही मी श्री गुरूंच्या चरणकमलावरती वाहणार आहे. अनन्योदके धुवट वासनाचे तन्निष्ठ, ते लागलेसे अबोट चंदनाचे. चंदनाचं बोट लावतो आपण पूजा करताना, ते कोणतं सांगितलेलं आहे? अनन्योदके धुवट वासनाचे तन्निष्ठ. एकच वासना फक्त, जीव ब्रह्मैक्याच्या ज्ञानाची वासना. आणि ही वासना बाधक किंवा बंधनकारक नाही. आपल्या प्रतीकांची गोष्ट मी बऱ्याच वेळेला रिपीट केलेली आहे. आपण ज्या वेळेला श्रीफळ एकमेकाला देतो, एक शेंडी ठेवण्याचा प्रघात आहे का? कारण मी लहानपणी ह्याच्यानं घरी खूप मार खाल्लाय. आमचे पिताजी आम्हाला अमावस्येला किंवा शनिवारी नारळ फोडायला सांगायचे. त्याच्या आधी वरच्या शेंड्या काढाव्या लागतात आणि सांगितलेलं असायचं एक शेंडी ठेव, म्हणजे काय ते उलत नाही, इकडे तिकडे जातात आणि सगळ्या शेंड्या निघतात. मग मारायचे, मग दुसरा नारळ आणायचा अक्षरशः. जर सगळ्या शेंड्या काढल्या ना वाढवायचा नाही. पण कारण कधी सांगितलं नाही हो की असं का. मी सगळा विस्तार करत नाही त्याचा, पण आपल्याकडं ही प्रतीकं इतकी सुंदर पद्धतीनं निर्माण केलेली आहेत ना. बाकीच्या काथ्या म्हणजे वासना, आणि एक फक्त जीव ब्रह्मैक्याची वासना आहे, ती शिल्लक ठेवायची आहे. ती बंधनकारक नाही. या सगळ्या वासना त्या करवंटीला चिकटलेल्या आहेत ना. म्हणजे इगो कॉन्शियसनेस, अहंकाराला त्या वासना चिकटलेल्या आहेत. त्या बाकी सगळ्या वासना ओढून काढायच्या आहेत.
पण सगळ्या वासनांमधली एक जीव ब्रह्मैक्य होऊ दे, आत्मज्ञान होऊ दे, ही वासना मात्र ठेवायची. आणि मग आयुष्यातला एखादा प्रसंग किंवा गुरूंचा एखादं वाक्य असं कानावर पडतं, काय होतं? करवंटी तुटते, इगो तुटतो. इगोच्या आत काय आहे? पांढरं खोबरं आहे. ते पांढरं खोबरं म्हणजे शुद्ध बुद्धी. आणि त्याच्या आत काय आहे? अतिशय गोड पाणी. नारळ वाढवल्यानंतर आपण प्रक्षालन असं करतो ना, पादुका असू देत, मूर्ती असू, इतका सगळा गर्भितार्थ त्या एक श्रीफलामध्ये दडलेला आहे की मी आत्ता जे बोललो की अंडरस्टँडिंगली फील आणि फिलिंगली अंडरस्टँड, मनाच्या भावना आणि बुद्धीचं कळणं हे ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला भगवद्गीतेतला 16वा श्लोक कळतो. नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सतः. सत वस्तूचा कधीही अभाव नव्हता आणि असत वस्तूला कधीही अस्तित्व नव्हतं, याला म्हणायचं भाव. आपल्याला आज हेच शिकायचं या 3 दिवसामध्ये की एक परमेश्वर पुरुषोत्तम सोडला तर या जगामध्ये बाकी सगळं मिथ्या आहे. पण हा भाव कधी येईल? त्या शुद्ध बुद्धीतनं भावरूपी पाणी तयार व्हायला पाहिजे. म्हणून चिन्मयानंद म्हणतात, यू शुड फिलिंगली अंडरस्टँड अँड अंडरस्टँडिंगली फील. इतकं ते मन आणि बुद्धीचं छान वर्णन केलेलं आहे. प्रेमाचेनी भांगारे निवाळुनी नुपुरे लेवबू सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगोळिया आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. सामान्य फुलं सांगितलेली नाही आहेत, आनंदरूपी फुलं सांगितलेली आहेत. तेथ अहम, मी आता एकाच ओळीवरती थोडं विवेचन करतो, सगळ्या 8 ओव्यांवर करत नाही. तेथ अहम हा धूप जाळू, नाहम तेजी ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. आता आपली घरं पूर्वी एवढी काही मोठी राहिलेली नाही आहेत. पूर्वी वाडे होते, अनेक खोल्या असायच्या आणि त्यातली एखादी खोली, ती जनरली पूर्वी त्याला आडगळीची खोली म्हणायची. ते बरेच दिवस, दिवसेंदिवस, महिने त्या खोलीत कोण जायचंच नाही. मग अशी जी अनेक महिनोन्महिने वर्षानुवर्ष बंद असलेली जी खोली आहे त्याच्यामध्ये काय होईल? 2 गोष्टी होतात. एक म्हणजे तिथला लाईट कधी गेला हेही कळलेलं नसतं. ती खोली उघडली की आत कुबट वास येतो आणि अंधार असतो, आडगळ झालेली असते. तसं माझ्या अंतःकरणातला ज्ञानरूपी प्रकाशरूपी दिवा कधी विझला मला माहित नाहीये. त्यामुळं स्वरूपाची विस्मृती झाल्यामुळं अहम बळावला आणि अहम बळावला म्हणजे तिथं घाणेरडा वास आला ना. जसं खोली अनेक दिवस बंद असल्यामुळं तिथं कुबट वास आला, तसं स्वरूपाची विस्मृती झाल्यामुळं शुद्ध अहम गेला आणि अशुद्ध अहम आला. याचाच अर्थ माझ्या जीवनामध्ये सगळीकडे काय आहे? दुर्गंधी आलेली आहे. ते घालवण्याकरता पहिल्यांदा अहम जाळला पाहिजे. आपण एखादी खोली बरेच दिवस बंदिस्त ठेवली तर तिथं उदबत्ती किंवा धूप लावतो बघा, यातला जरा वास जाऊ दे, किंवा हल्ली ओडोनील आले, बरंच काय काय एअर फ्रेशनर वगैरे आले. तेथ अहम हा धूप जाळू. आणि दुसरं नाहम तेजे ओवाळू. आता नुसतं कुबटपणा घालून चालणार नाही, तिथं दिवा पण लावायला पाहिजे. तसं या अंतःकरणामध्ये माझी जी अशुद्ध बुद्धी आली होती की मी परिच्छिन्न आहे, मी जीव आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, या सगळ्या वासना मी जाळून टाकल्या. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या केवळ मिथ्यात्वाचा जो निश्चय आहे ना, तिथं आपण थांबत नाही. कारण केवळ मिथ्यात्वाचा निश्चय करून थांबलो तर मग शून्यवादापर्यंत मनुष्य येतो. म्हणून मिथ्यात्व निश्चय घालून तेथ अहम हा धूप जाळू. माझा अशुद्ध अहमरूपी धूप मी जाळून टाकला. नाहम तेजी ओवाळू. मिथ्यात्व निश्चय केला, मी हे नाही. इथे 36 तत्व जी आपण मगाशी बघत होतो त्यातलं हे तत्व नाही, हे तत्व नाही, हे तत्व नाही, एक तत्व मी आहे आणि ते तत्व मी आहे. सामरस्ये पोटाळू निरंतर.
त्यातलं एक तत्व जे मला मिळालं ते पोटाळायचं, जे त्याला मिठी मारायला द्यायचं नाही, पण ते बुद्धीमध्ये घट्ट धरून ठेवायचं, अशी ही सुंदर पूजा सांगितलेली आहे. आता माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री गुरुचरण, कळेल, सामान्य वक्तव्याने कळेल. आता मुख्य जे येतं चरण, करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया. लिंबलोण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लिंबलोण उतरवलं जातं ते. भोगाचं निंबलोण उतरवून टाकलं मान्य आहे आम्हाला, मोक्षाचं पण. आत्ता तर आपण सांगताना अनुबंध चतुष्टयामध्ये सांगितलं मोक्षाची प्राप्ती, आणि इथं म्हणतात मोक्षाचं निंबलोण उतरवून टाकून दिलं म्हणून. जे मिळवायचं ते टाकायला सांगतात. आता याचा अन्वय कसा करायचा? संत कधीही दुतोंडी किंवा परस्पर विरोधी विधानं करत नाहीत. तुकोबांनी सुद्धा मोक्ष सुखा हाणू लाथा म्हटलेला आहे, पण त्याचा अन्वय करायला लागतो कुठल्या मोक्ष सुखाला. तसं इथं भोग मोक्ष निंबलोण पाया तया, मोक्षाचं सुद्धा निंबलोण करून टाकायचं. याचा सोपा अर्थ आहे मोक्षाचा अभिनिवेश नको. मला ज्ञान झालं किंवा मी मुक्त झालो, केनोपनिषदानं सरळ सांगितलेलं आहे, जो म्हणतो तो झालेला नाही असं समजा. कारण मी मुक्त झालो किंवा मला ब्रह्मज्ञान झालं यात त्रिपुटी आहे. मला, मी, काय झालं, ज्ञान झालं, मध्ये अनुभव आहे. अनुभव, अनुभावक आणि अनुभाव्य हे तीन जिथं आहे तो मोक्षाला पोचलेला नाही. निसर्गदत्त महाराजांच्या अतिशय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे अज्ञानाचा लेश नको आणि ज्ञानाचा अभिनिवेश नको, याचं नाव मोक्ष. ज्ञानाचा लेश तर आम्हाला नको आहे. भांडं आपण घासतो, खरकट पण जावं, साबण राहावं का? खरकट पण जावं भांडं घासताना, पण धुताना साबण पण जावा ना, का साबण राहावा? तसं अज्ञानाचा लेशही जावा आणि ज्ञानाचा अभिनिवेशही जावा. याचं नाव भोग मोक्ष निंबलोण पाया तया. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाठू बांधे. इथं पहिल्या 8 श्लोकांच्या मध्ये माऊलींनी मानसपूजा श्री गुरूंची सांगितलेली आहे. आपण घरी गेल्यानंतर आता पुरुषोत्तम मास आहे, अजून आत्ता जस्ट दुसरा आठवडा चालू आहे, आपल्याला अजून 3 आठवडे आहेत. तर घरी आपण वाचा अशी एक नम्र विनंती करतो, कारण थोडं वेळेचं बंधन आहे. आता ओवी क्रमांक 9 पासून 28 पर्यंत पूजा केली म्हणजे आपण प्रसाद मागतो, तो मला प्रसाद दे. सगळ्यात मोठा प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नता. माझ्या चित्तामध्ये अखंड प्रसन्नता राहू दे. देखे अखंडित प्रसन्नता, दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे बघा. जीवनमुक्ताचं लक्षण सांगताना अखंड प्रसन्नता जिथं आहे ना, तो मोक्ष झालेला आहे, त्याला मोक्ष मिळालेला आहे. आता माऊलींनी कोणतं प्रसाद मागितलेला आहे भगवंताकडून, म्हणजे श्रीगुरूंच्याकडनं, ते 28व्या श्लोकापर्यंत 28व्या ओवीपर्यंत दिलेलं आहे. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. माऊली काय म्हणतात बघा, मला प्रसाद म्हणून काय पाहिजेल आहे? तुमच्याकडनं मला वक्तृत्व पाहिजेल आहे. तुमचा कृपा प्रसाद जर झाला तर म्हणून रिकामे तोंड, माऊलींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी गृहीतच धरलेलं आहे की माझी पूजा सफल झालेली आहे. निवृत्तीनाथांनी हो म्हटलेलं आहे, जसं पसायदानामध्ये हा होईल दान पसावू म्हटलेलं आहे, तसं काय मागतोस बाबा, मागायच्या आधीच दिलं म्हणून सांगितलेलं आहे. मागितल्यानंतर देतील ते गुरु कसले? मनातलं ओळखून देऊन टाकलेलं आहे. म्हणून माऊलीच स्वतःच पावती देत आहेत, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड अंतुडले. ह्या माझ्या पूजेनं प्रसन्न होऊन श्री गुरूंनी मला इतकं उत्तम वक्तृत्व दिलंय की गीतेचा अर्थ किंवा तात्पर्य अर्थ सांगण्याकरता मी प्रवृत्त झालेलो आहे. पुढे हा शब्द आलेला आहे, आता तेणेची पसाये. माझ्या पूजेला संतोषाला प्राप्त होऊन
तुम्ही मला प्रसाद दिलात, तेणेची प्रसादे तुम्हा संतांचे मी पाये, वळगेन अभिप्राये गीतेचेनी. अभिप्रायाला अंडरलाईन करून ठेवा. माऊली मी तुम्हाला शब्दार्थ सांगतो म्हणत नाहीत, वाच्यार्थ सांगतो म्हणत नाहीत, लक्षार्थ सांगतो म्हणत नाहीत, अभिप्रेतार्थ सांगतो म्हणतात. आणि अभिप्रेतार्थ फक्त संत आणि सद्गुरूच सांगू शकतात. नाहीतर मोठे मोठे प्राध्यापक उत्तम प्रवचनकार झाले असते, कारण त्यांना शब्दार्थ येतो, वाच्यार्थ येतो, लक्षार्थ येतो, व्याकरण येतं, शब्दाचं उत्पत्तीशास्त्र, त्याला आपण इटिमॉलॉजी म्हणतो, उच्चारणशास्त्र, फोनेटिक्स. कदाचित आमच्या निसर्गदत्त महाराजांच्यापेक्षा एखादा संस्कृतचा प्रचूर पंडित गीता अशी बोलेल की मंत्रमुग्धच करेल आपल्याला, पण अर्थ सांगायला बसल्यानंतर बुबडी वळेल. त्यामुळं आत्मज्ञानी पुरुष म्हणजे संत आपल्याला अभिप्रेतार्थ सांगू शकतात. आणि माऊली म्हणून इथं म्हणतात की श्रीगुरूंनी माझ्यावरती प्रसन्न होऊन मला प्रसाद दिला, म्हणजे काय, मला वक्तृत्वाची, वाणीची देणगी दिली, आणि त्याच्यामुळं मी गीतेचा अभिप्रेतार्थ सांगण्याकरता उद्युक्त झालो. किती सुंदर आहे बघा. इथं 28व्या श्लोकाला हा प्रसाद इथं सांगितलेला आहे. ओवी क्रमांक 1 पासून ते ओवी क्रमांक 8 पर्यंत मानसपूजा सांगितलेली आहे. 9 पासून ते 28व्या श्लोकापर्यंत त्या प्रसादाची, त्या पूजेची फलश्रुती सांगितलेली आहे. ओवी क्रमांक 29 पासून ते 39 पर्यंत अध्याय क्रमांक 14 आणि 15 यांची संगती आणि ज्ञानानंच मोक्ष मिळेल असं 35व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. कसं सांगितलंय ते बघू आपण. या अध्यायांची संगती माऊलींनी कशी सांगितलेली आहे. 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणाचं बंधन आणि गुणातीताची लक्षणं सांगितली. 14वा अध्याय हे गुणत्रय विभाग योग ना, आणि गुणत्रिताची वर्णनं आपल्याला माहिती आहे. अर्जुनानंच प्रश्न विचारलाय की गुणांच्या जो पलीकडे गेलाय तो ओळखायचा कसा, ते भगवंतानं पुढे सांगितलेलं आहे. आणि ज्ञानाने मोक्ष होतो असं सामान्यपणे तिथं निरूपण केलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये त्याचाच विस्तार करून क्षराक्षरातीत उत्तम पुरुषाच्या ज्ञानाने मोक्ष होतो असं जास्ती स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि मगाशी मी बोलल्याप्रमाणे श्लोक क्रमांक 16 मध्ये आपल्याला क्षरपुरुष, अक्षर पुरुष याचा अभ्यास करायचा आहे. 18व्या श्लोकामध्ये उत्तम पुरुष आलेला आहे. 19व्या श्लोकामध्ये फलश्रुती, 20वा श्लोक समारोप आहे. पण ते ज्ञान म्हणजे क्षरपुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष यांचं जे ज्ञान आहे ते श्रीगुरूंच्या शिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून श्रीगुरूंची आधी शुद्ध अंतःकरणानं पूजा केलेली आहे. गुरुदेव पुढं असं म्हणतात, मोक्ष सोपा आहे, ज्ञानही सुलभ आहे, पण ज्ञान टिकणं अवघड आहे. आपल्याकडे आपण म्हणतो हल्लीच्या काळात तरी पैसा मिळवणं सोपं आहे, तो टिकवून वाढवणं अवघड आहे. आज आमच्यासारखे फायनान्शियल कन्सल्टंटला भाव का आलाय हो? लोकांना पैसे मिळतात भरपूर, ते टिकून वाढले कसे पाहिजे याचं ज्ञान खूप कमी लोकांच्याकडे आहे. मोक्षही सोपा आहे. सोपा म्हणजे काय, ज्याचं शुद्ध अंतःकरण आहे त्याला तत्वमसी म्हटलं की मोक्ष आहे. किंवा ज्ञानही सोपं आहे. आत्ता इथं बसून पंढरपुरात जिथं इथं अधिक मासाची प्रवचनं चालू आहेत, इथलं सोडा, इंग्लंड अमेरिकेतली सुद्धा प्रवचनं आम्ही इथं बसून ऐकू शकतो. ज्ञान सुद्धा सुलभ आहे. एवढं कशाला, हे 100 रुपयात दिलेलं माऊलींनी चव्हाट्यावर आणून ठेवलेलं ज्ञान. कुणीही जावं महाराष्ट्र ग्रंथभंडारमध्ये 100-200 रुपये द्यावेत आणि घेऊन यावं. ज्ञानही सुलभ आहे, पण ते टिकत नाही ना. ज्ञान स्थिरावलं नाही. सम्यक ज्ञानामध्ये स्थित होणं याचं नाव समाधी. समाधी म्हणजे डोळे मिटून बसला, डोळे वर लावले, पाठीचा कानात, ती काष्ठवत समाधी नाही. समाधी सम्यक ज्ञानामध्ये जो आधान म्हणजे फाउंडेशन. सम्यक ज्ञान हे ज्याच्या जीवनाचं फाउंडेशन आहे, ही इज डीपली इनरूटेड और प्रॉपरली सीटेड इन कंप्लीट नॉलेज, दॅट इज समाधी.
म्हणून मोक्ष सोपं आहे, ज्ञान मिळणं सुद्धा सोपं आहे, पण ज्ञान टिकणं अवघड आहे. आता आपण अध्यायाच्या थोडं जवळजवळ द्यायला लागलेलं आहे. ते ज्ञान टिकणं अवघड आहे. म्हणून होणाऱ्या ज्ञानानं नव्हे तर टिकणाऱ्या ज्ञानानं मोक्ष होतो. मग परत प्रश्न येतो की ज्ञान टिकत का नाही? आणि त्याला एकच आहे, अंतःकरण अशुद्ध आहे, म्हणजेच अंतःकरणामध्ये वैराग्य नाही आहे. मग आता पुढचा प्रश्न आला, ते वैराग्य म्हणजे काय, ते कसं प्राप्त करायचं, हा पुढच्या अधिकरणाचा विषय आहे. ओवी सांगतो आणि मी थांबणार आहे. ते ज्ञान टिकण्याकरता वैराग्य हवं. आणि वैराग्य हे ज्ञान सूर्योदयाचा अरुणोदय आहे. पहाट झाली ना की सुरुवातीला आपल्याला सूर्य लाल तांबडा दिसतो. त्याला आपण काय म्हणतो, इट्स अ फोर रनर. इट इज डिक्लेअरिंग की सन इज कमिंग. सूर्य यायला लागला आहे याची दवंडी म्हणजे पहाट आहे ना. तसं आत्मज्ञान होणार आहे, मोक्ष होणार आहे याची दवंडी कोण देईल? वैराग्य, ज्ञान नाही. कारण ज्ञान जोपर्यंत सहजावस्थेत येत नाही तोपर्यंत त्याला वैराग्य म्हणत नाहीत. ज्ञानाची सहजावस्था आली की त्या वैराग्यानं दवंडी पिटली म्हणून हा मोक्षाला जाणार. का तर आता वैराग्य आलं. ज्ञान बऱ्याच जणांच्याकडे असतं. तुम्हाला सामान्य अगदी नियम काय उदाहरण सांगतो. आता हल्ली मी नवीन मुलांची घरं वगैरे बघतो ना, किती लोकांच्या घरामध्ये वॉकर, डम्बेल्स, प्रायव्हेट जिम्स आहेत. मोठे बंगलेवाले जे आहेत ना, त्यांनी एखादा फ्लोअर जिम करून टाकलाय. पण तरी घरातली लोक कोण अशक्त आहे, कोण जाड आहे, कोण व्याधीने ग्रस्त आहे. का? साधनं सगळी आहेत, उपयोग केलेला नाही. ज्ञान भरपूर आहे, कपाटाच्या कपाटं भरलेली आहेत. घरात कुठलं उपनिषद नाही. ज्ञानेश्वरीच्या 6 एडिशन्स माझ्याकडे आहेत. अगदी अभिमानानं सांगत असतो मीच. मामासाहेबांची आहे, खंदारकर महाराजांची आहे, अमुकची आहे. अरे पण तुला वैराग्य काय नाही अजून? डंबेल आणून ठेवलेत पण व्यायाम कोणी केलाय? वॉकर आणून ठेवलेत 10,000, 15,000 हजार रुपयाचे, पण बेली फॅट बर्न का होत नाहीये? आय एम नॉट युझिंग इट इन डे टू डे लाईफ. म्हणून महाराजांनी इतके छान शब्द वापरलेत ना, होणाऱ्या ज्ञानानं मोक्ष नाही, टिकणाऱ्या ज्ञानानं. वैराग्य हे ज्ञान सूर्योदयाचा अरुणोदय आहे. वैराग्य दवंडी देतं, आता हा मोक्षाकडे जाणार. म्हणून ज्ञानोबा बोलतात, तरी विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेची नाही. कितीही अभ्यास वर्ग करा, कितीही तीर्थाटन करा, कितीही चातुर्मास करा, लाखो रुपयाची तिकीटं काढून नैमिषारण्यात जाऊन भागवत वाचा किंवा बद्रीनाथला जाऊन ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करा, त्याचा जर उपयोग वैराग्यामध्ये, म्हणजे त्याचा रोज क्षणक्षणा हाची करावी विचार, किंवा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, ते ज्ञान जोपर्यंत प्रत्यक्ष व्यवहारात येत नाही तोपर्यंत विरक्ती होणार नाही. म्हणून ज्ञानोबा बोलतात, तरी विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेची नाही. हे विचारुनी ठाई ठेविले देवे. आणि इथं विरक्ती वाचुनी कही याच्यामधून अन्य साधनांची व्यावृत्ती केली. बाकीचं तुम्ही बोलूच नका. डोंट टेल मी की अमुक अमुक केल्यानं मला मोक्ष मिळेल का. ना, एकच शब्दात तुम्हाला सांगतो, श्रीमंत व्हायला काय लागतं एकाच शब्दात सांगतो, पैसा. तसं मोक्ष मिळवायला काय लागतं एकाच शब्दात सांगतो, वैराग्य. किती ग्रंथ वाचले, किती तीर्थाटने गेली, सांगूच नका म्हणतात माऊली मला. वैराग्य आले काय हे सगळं करून. बट दॅट डझंट मीन की तीर्थव्रताला जाऊ नका. आपण हरिपाठामध्ये बघतो बघा, कारण सुरुवातीला तुकोबारा यांनी, ज्ञानोबा यांनी नुसत्या तीर्थे धोंडा पाणी म्हणून तुकाराम महाराज बोलले ना, पण तीर्थव्रती नेम धरी रे करुणा तिथंच सांगितलं. तीर्थव्रत करा, पण आम्ही सांगतोय तशी करा. हल्ली स्पिरिच्युअल टुरिझम झालाय, अनफॉर्च्युनेटली बोलावं लागतं असं.
कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन झालं की लोकांची पावलं कुठं वळतात सांगू का? तुम्हाला माहिती आहे कुठं कुठं जातात शोधत, कुठं मिळते चांगलं. ते आमचे स्वरूपानंदजी म्हणतात, तांबडा पांढरा जाईल तिकडं पाट्यात, महालक्ष्मी देवळात 10 मिनिटं, तांबडा पांढरामध्ये 2-2 वेटिंग लावून. असो, विरक्ती वाचून म्हणण्याने अन्य साधनांची व्यावृत्ती केली आहे. संशय नाही, विकल्प नाही, किंबहुना निश्चितताच दाखवलेली आहे. विरक्ती असेल तरच मोक्षाच्या गप्पा करूया. आपल्याकडे पूर्वी दुकानांमध्ये वगैरे पाट्या असायच्या बघा, जो वरी पैसा तो वरी पैसा, पैसा संपला की उठून जावा. तसं तुमच्याकडे वैराग्य आहे का, विरक्ती आहे का, तर बोला. नसेल तर मोक्षाच्या गप्पा मारू नका. अर्थात ज्ञानाने मोक्ष होतो आणि ज्ञान टिकण्यासाठी चित्तशुद्धी लागते. चित्तशुद्धी वैराग्याने येते. आणि या विरक्तीचे स्वरूप काय आहे, ती कोणाला प्राप्त होते, ती पुढच्या अधिकरणामध्ये सांगतात. विरक्ती, वैराग्य हे विषय आपल्याला थोडे भीतीदायक वाटतात ना, नको वाटतं ना. पण माऊलींनी जी केलेली विरक्तीची व्याख्या आहे ती लक्षात ठेवायला खूप छान आहे, मस्त आहे, एकदम व्हेरी प्रॅक्टिकल. बस ती आता भोजनोत्तर किती वाजता बघूया? 4 वाजता. कारण विरक्ती वाचूनही काही ज्ञानाशी तगण्याची नाही. आता इथून खरा आपला अध्याय चालू होईल. आणि या विरक्तीचे स्वरूप काय आहे, विरक्ती नेमकी कशाला म्हणायची, आणि ते तत्व लक्षात घेतलं किंवा ते प्रिन्सिपल लक्षात घेतलं की विरक्ती म्हणजे नेमकं काय, हे एकदा कळलं, ते मनावर बिंबलं की माऊलींनी सांगितले की तुम्ही विरक्तीच्या मागे जाऊ नका, ती विरक्ती तुमच्या मागे माळ घेऊन लागेल. ती विरक्ती काय आहे, तिचं स्वरूप काय आहे, ते आपण दुपारच्या सत्रामध्ये 4 वाजता बघूया. संध्याकाळी तुम्ही मला सांगा की या स्पीडनं माझ्या मते हा अध्याय पूर्ण होईल असं मला वाटत नाही. बट स्टील मी 3.5 दिवसामध्ये पूर्ण करणार आहे. स्पीड काही कमी जास्ती करायचा असेल किंवा काही बदल पाहिजे असेल तर मला मग संध्याकाळी सांगा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.